श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत आपल्याला 6 विशेष सेवा ज्या आहेत, स्वामी सेवा, त्या कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे, ज्या अतिशय शुभ फलदायी आहे आणि पुण्यदायी आहे. आता नेमकं काय आणि कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगते. चैत्र शुद्ध द्वितीया हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. 31 मार्च 2025 रोजी म्हणजे आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. तर 26 एप्रिल 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. स्वामींना अनेकांना विविध रूपात दर्शन घेऊन प्रत्यक्ष अनुभूती दिली आहे. श्री स्वामी समर्थ या नावाचा नामोच्चार केला तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा सगळ्यांचा अनुभव आहे. अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. स्वामींसमोर लीन होतात. स्वामींची कृपा लाभावी यासाठी सेवा करतात. केवळ अक्कलकोटच नाही तर जिथे जिथे स्वामींचे मठ आहे तिथे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत आपल्याला 6 सेवा करायच्या आहे. 6 गोष्टींचं तुम्ही दानही करू शकता, जे अतिशय शुभ फलदायी आणि पुण्यफलदायी पण आहे. समस्या आपल्या ह्या कधी संपत नाही, अडचणी पण ह्या कधीही थांबत नाही, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. कठोर मेहनत घेता आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा स्वामींची कृपा व्हावी अशा अनेक जण मनाशी लावून धरतात. स्वामींच्या प्रकट दिन ते स्मरण दिन विशेष सेवा केल्यास स्वामींचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. स्वामींची अखंड कृपा लाभू शकते. समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा सकारात्मक मार्ग आपल्याला सापडू शकतो. तर सगळ्यात आपल्याला आधी काय करायचं आहे, स्वामींच्या प्रकट दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तसेच स्वामींच्या स्मरण दिनी आवर्जून श्री स्वामी समर्थांच्या मठात किंवा मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे आवश्यक आहे. स्वामींचा प्रकट दिन, त्यानंतर येणारे 4 गुरुवार आणि स्वामी स्मरण दिन या दिवशी शक्य असेल या गोष्टीचे दान करा. ज्यामध्ये मी तुम्हाला सांगते, पहिली गोष्ट आहे पिवळ्या रंगाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा समावेश सर्वोच्च आहे. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानंतर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे. यासाठी आपण एखाद्या गुरुजींना, पुरोहिताला, गावातल्या मंदिरातील पुजाऱ्यांना पितांबर दान करू शकतो. तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो. ज्यांना हा उपाय शक्य आहे त्यांनी नक्की हा उपाय आवर्जून करायचा आहे. दुसरा उपाय आहे दुसऱ्या गुरुवारचा, तो म्हणजे पिवळे पेढे जे असतात ते आपल्याला दान करायचे. एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसाद पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसं दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा. त्यांना क्षणिक आनंद, शुभेच्छा म्हणून तुमच्या कामी येणार आहे. तिसरी वस्तू आहे, तिसऱ्या गुरुवारी आपल्याला ती द्यायची आहे, ती आहे पिवळे फुले स्वामींना व्हावीत. यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल. मात्र वाहिलेले फुलं श्रद्धेने व्हावे. श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते. त्यामुळे आपला भाव शुद्ध, म्हणजे महाराजांना फुल वाहताना आपला भाव हा शुद्ध असावा. चौथ्या गुरुवारी आपल्याला गूळ, चणे आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटायचा आहे. आपल्याला यथाशक्ती दानपेटीत गुप्तदान करायचे आहे. आपण सतत घेण्याचा विचार करत असतो, मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सान्निध्यात पोहोचतो. आता चैत्र वैद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार कार्याची सांगता केली होती. यंदा शनिवार म्हणजे 26 एप्रिल 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या आवडत्या वस्तू आहेत, पदार्थांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तसेच मठात जाऊन तेथे आलेल्या भाविकांना प्रसादरूपी जो काही प्रसाद तुम्ही बनवणार आहे तो आपल्याला वाटायचा आहे. एखाद्या गरजवंताला तो तुम्ही देऊ शकता. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी करा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी श्रद्धा आपल्याला कायम ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत श्रद्धेने हे उपाय तुम्ही करा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होऊ शकतात याची प्रचिती तुम्हाला येईल. स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपण स्वामींची सेवा करत राहावी. असा हा छोटासा व्हिडिओ होता. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की प्रकट दिन ते स्मरण दिन आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा 6 कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींचं दान करायचं आहे. यासारखे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.